पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. न पवता जयाते काखे सुनी बुद्धीते, बोलणे मागवते ओसरले. ऐसे जे काही एक बोला बुद्धीसी अटक, ते द्यावयामिख खेवाचे केले. ज्ञानेश्वर महाराज आलिंगनाचा हेतू काय ते सांगतात. भगवंतानी अर्जुनाला आलिंगन दिलं. तो सावळा सकंकणो बाहुपसरोने दक्षिणो आलिंगेला स्वशरणो भक्तराज. अशा भक्तराजाला आलिंगन दिलं. कशा करता दिलं? ज्ञानोबा यांनी त्याचं कारण सांगताना हेतू असा सांगितला की ज्याच्या संबंधानं वाचा किंवा बोलणं हे बुद्धीला काखेला मारून परत येतं, ते तत्व अर्जुनाला देण्याकरता भगवंतांनी आलिंगन दिलं. हे जे निमित्त ज्ञानेश्वर महाराज आलिंगनाचं सांगतात त्याचा विचार आपण करतो आहोत की वाचा किंवा बोलणं हे बुद्धीला काखेला मारून परत येतं असं काय आहे? असं परमात्म तत्व आहे की जिथपर्यंत वाचा पोचत नाही, जिथपर्यंत वाणी पोचत नाही वगैरे हा विचार. आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलणे मागवते ओसरले याच्यातला बोलणे हा जो शब्द ज्ञानोबारायांनी तिथं मांडला आहे, त्या बोलणे शब्दाचे 3 अर्थ करतो. बोलणं म्हणजे शब्द, बोलणं म्हणजे वाणी आणि बोलणं म्हणजे वेद. वेदाला जाणण्याकरता शब्दाची या 3ही प्रकारानं प्रवृत्ती आहे. परमात्म्यापर्यंत पोचण्याची शब्दाची धडपड आहे, परमात्म्यापर्यंत पोचण्याची वाणीची धडपड आहे आणि परमात्म्यापर्यंत पोचण्याची वेदाची धडपड आहे. हे बोलणं कोणाचं? हे बोलणं काय? बोलण्याच्या 3ही अर्थाचा आपण विचार करतो. बोलणं म्हणजे शब्द आहे, हे बोलण्याचं स्थूल रूप आहे. बोलणं म्हणजे वाणी आहे, हे बोलण्याचं सूक्ष्म रूप आहे. आणि बोलणं म्हणजे वेद आहे, हे बोलण्याचं सर्वोच्च रूप आहे. याच्या पलीकडे बोलणं नाही. कारण जाणीवेचे बळे कोण वेदापासून आहे आगळे, की शेषाचे तोंडाळी बोलके. अरे बोलण्यामध्ये वेदाचा हात कोण धरेल? वेद प्रामाण्याच्या पुढे जाऊन प्रामाण्य नाही ना. त्यामुळं सर्वोच्च प्रमाण वेद हे बोलणं शेवटचं बोलणं. वेदाचं प्रमाण दिलं की त्याच्या पुढे बोलायचं नाही. स्मृती वगैरे ही प्रमाणं त्याच्यासमोर निवृत्त होतात, कमी प्रतीची ठरतात. म्हणून बोलणं म्हणजे शब्द, बोलणं म्हणजे वाणी, बोलणं म्हणजे वेद. हे 3ही प्रकारानं बोलणं हे जर परमात्मा जाणीवे करता प्रवृत्त होत असेल तर शब्द परमात्म्याचा परिचय करून देऊ शकत नाहीत. शब्दाची ती मर्यादा नाही किंवा शब्दाचं ते सामर्थ्य नाही, किंबहुना शब्दाचीच ती मर्यादा आहे. असा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभवामृतामध्ये मांडला. अनुभवामृतात काय आहे, थोडंसं विस्तार होईल या भीतीनं मी अधिक त्याचा विस्तार केला नाही त्याही वेळेला, आताही करत नाही, पण सूत्र सांगून जातो. अनुभवामृताचं जे 6वं प्रकरण आहे, त्या 6व्या प्रकरणाच्या आरंभापासूनच ज्ञानेश्वर महाराजांनी शब्दाचं कौतुक करणं हे चालू केलं. आणि शब्द किती महत्त्वाचा आहे आणि शब्द काय काय करू शकतो, हे शब्दाचं सामर्थ्य किती आहे, हे जवळजवळ 13-14 प्रकारानं ज्ञानोबारांनी सांगितलं. आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर मग ज्ञानोबाराय त्या शब्दाची मर्यादा सांगतात. पूर्व पक्ष करून मग उत्तर पक्ष केला. आपण जर ते प्रकरण मुळातून पाहाल तर शब्दाची मर्यादा काय आणि शब्दाचं स्वरूप काय, शब्दाची व्यापकता काय, हे आपल्याला दोन्ही पाहता येतं. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी व्यापकता सांगताना सांगितलं, बिंब तरी बचकेची एवढे परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. व्याप्ती. पण मर्यादा सांगताना मात्र ते शब्द काय करू शकतात, काय करू शकत नाहीत याचा विचार सांगताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात, बाबा शब्द जरी महत्त्वाचा असला तरी तो फक्त पूर्वी अनुभवाला आलेल्या पदार्थाचंच स्मरण करून देऊ शकतो. अननुभूत पदार्थाचं ज्ञान करून देणं हे शब्दाला शक्य नाही. पण अनुभवामृतामध्ये शब्दाचं दुसरं महत्त्व सांगताना ज्ञानोबा यांनी असं म्हटलंय
की एखादा सामान्य मनुष्य कदाचित शब्द त्याला अननुभूत पदार्थाचं ज्ञान करून देणार नाही, पण एखादा आंधळा मनुष्य, तो आंधळा मनुष्य रस्त्यावरून जाताना किंवा घरामध्ये फिरत असताना मध्ये कुठंतरी कोणीतरी मडकं ठेवलंय किंवा दुधाचा पेला भरून ठेवलेला आहे, गरम दुधाचा, उकळत्या दुधाचा पेला भरून ठेवलाय, आणि तो आंधळा तिथून निघाला तर घरातले लोक सांगतात की नाही, समोर दुधाचं फुलपात्र आहे, लाथ माराल त्याला, तो बाजूनी जाईल की नाही. मग समोर दुधाचं फुलपात्र भरून ठेवलेलं आहे हे त्याला माहिती नसताना सुद्धा इतरांच्या शब्दांनी त्याचं ज्ञान त्याला करून दिलं की नाही. म्हणून शब्द महत्वाचा, असं 14-15 ठिकाणी ज्ञानोबारांनी पहिल्याच त्या 6व्या प्रकरणाच्या सुरुवातीलाच अशा पद्धतीचं चिंतन केलं. आणि नंतर मग तो शब्द किती मर्यादा आहे त्या शब्दांना, तो शब्द कसा स्फोट आहे, तो शब्द कसा कार्य आहे, कार्य असल्यामुळे कसा जाणू शकत नाही वगैरे वगैरेचा विचार केला. पुढे तो विचार आला, तो विचार होऊन गेला आपला. आपण शब्दाच्या बाबतीत आत्ता जास्त विचार नको, होऊन गेला विषय. दुसरा विचार आपण पाहत होतो तो वाणीचा, ज्याचा विचार काल आपण सुरू केला होता. बोलणं या शब्दाचा अर्थ आहे वाणी, आणि वाणीचा विचार करताना जर ज्ञानोबारायांच्याच विचारानं जायचं झालं तर वाणीचं महत्व किती आहे हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. वाणी म्हणजे बोलणं. ही वाणी परमात्म्याचं चिंतन करते का न करते, परमात्म्यापर्यंत पोचते न पोचते, हा वेगळा विषय. एक लक्षात घ्या, बोलणं या शब्दाचा विचार करत असताना शब्द, वाणी आणि वेद यात किंवा श्रुती या 3 पद्धतीनं जो विचार आपण करतो, त्याच्यामध्ये शब्दानं शब्द वस्तूच्या संबंधानं काय प्रतिक्रिया देतात, वाणी वस्तूच्या संबंधानं काय प्रतिक्रिया देते, आणि वेद परमात्म्याच्या संबंधानं वस्तूच्या संबंधानं काय प्रतिक्रिया देतात, या तिन्हीचं चिंतन स्वतंत्र आहे. शब्द काय करतात, शब्द वस्तूला प्रकाशमान करतात. वस्तूचं प्रकाशन करणं हे शब्दाचं काम आहे. वाणी काय करते, ज्याचं प्रकाशन होऊ शकत नाही तत्संबंधानं सूचक असं वाणी बोलते. आणि वेद काय करतो, तत्संबंधानं जर शब्दाला आणि वाणीला बोलता येत नसेल तर तद्भिन्न असणाऱ्या सर्व पदार्थांची व्यावृत्ती वेद करतो आणि न इति म्हणून त्याचा बोध करून देण्याचा प्रयत्न करतो. अशा 3 गोष्टी आहेत. शब्दानं होणारं प्रकाशन, वाणीनं होणारं सूचन आणि वेदानं होणारा बोध, या 3 गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या अंगानं स्वीकाराव्या लागतील. हे तिन्हीमध्ये बोलणंच आहे. वाणीचं महत्व किती आहे, वाणी आहे म्हणून सगळं आहे. वाणी जर नसेल तर काही करता येणार नाही. आपल्याला आपले विचार अन्य कुठल्या तरी माध्यमातून प्रकट करणं अवघड जातं, पण वाणीतून आपले विचार प्रकट करणं ही सुलभता आहे वगैरे वगैरे. वाणीचा विचार खूप पुष्कळ आपल्याला सांगता येईल की वाणी किती चांगली आहे, वाणी काय करते, वाणी कशी आहे वगैरे. ऋग्वेदामध्ये वाणीचं फार महत्व आहे. ही वाणी कशी आहे, ही वाणी किती चांगली आहे, ही वाणी नसती तर काय झालं असतं. वाक्पदीयामध्ये सुद्धा भर्तृहरींनी वाणीचं महत्व सांगताना पुष्कळ पद्धतीनं सांगितलं की ही जर वाणी नसती तर या जगतामध्ये एकमेकांच्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचवण्याकरता फार सायास करावे लागले असते. एखादा मुका माणूस ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट समजून देतो आणि बोलू शकणारा मनुष्य एखादी गोष्ट समजून देतो, त्या दोन्हीमध्ये परिश्रम कुणाला असतात, ज्याला वाणी नाही अशा मुक्यालाच परिश्रम जास्त करावे लागतात. तो परिश्रमानं सांगेल, आपल्याला सांगू शकणार नाही असं नाही. मागे हात करेल, पुढे हात करेल, वर हात करेल, खाली करेल, काहीतरी वेगळे अजून हातवारे करेल, अमुक करेल, तमुक करेल, काहीतरी करेल, आपल्याला बोध होईल या पद्धतीनं, पण त्याला परिश्रम जास्त आहे. आमच्याकडे एक मुका होता, तो कीर्तन करायचा. मुका होता पण कीर्तन करायचा. व्यंकटश्री सद्गुरू बंडा महाराज त्याच्याकडून कीर्तन करून घे. कीर्तनाला उभं राहिलं की मग ते ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काय, तुकाराम महाराज म्हणजे काय, त्याला काय कीर्तन म्हणजे काय फार प्रमेय मांडायचे असतात असं नाही. त्यांनी फक्त रोज ज्ञानेश्वरी वाचत जा, झालं कीर्तन. काय कीर्तनात ह्याच्या पलीकडे दुसरं काय असतं. ज्ञानेश्वरी वाचा, रोज हरिपाठ करा, भजन करा. भजनाला काहीतरी खूण आहे की नाही, टाळ्या वाजवलं की भजन करा, सांगता येतं. ज्ञानेश्वरी वाचा, पुस्तकाचा आविर्भाव केला की काहीतरी वाचन करा, हे कळतं. परंतु ज्ञानेश्वरी रोज वाचा
हे सांगणारा मनुष्य आपली ज्ञानेश्वरी वाचनाबद्दलची भावना जेवढ्या सहजतेनं प्रकट करतो तेवढ्या सहजतेनं मुक्या माणसाला ती भावना प्रकट करता येत नाही. आणि मग समोरच्या माणसाच्या मनात संभ्रम अधिक निर्माण होतात की याला नेमकं काय म्हणायचंय. मुका बोलतो आणि बहिरा ऐकतो, मग तर विचारायचं कामच नाही. मुक्याने मग विचारायचं कारणच नाही. बहिऱ्याचं तर काय विषयच नाही हो. तो कसाही जरी झालं तरी त्याला कळतच नाही. किती तुम्ही प्रयत्न करून पहा. एक बहिरा मनुष्य एका मित्राला भेटायला गेला. तो कुठं हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केलेलं होतं, तिथे गेला. गेल्यावर बहिऱ्याने विचार केला आपल्याला काही तिथे जास्त ऐकू येत नाही, आपण काही फार त्याच्याशी बोलण्यात अर्थ नाही, कारण त्याचं ऐकूच येत नाही. 4 प्रश्न विचारावे तर निघून यावे. त्याने गेल्याबरोबर काय विचारलं त्याला, तब्येत बरी आहे ना? त्याने सांगितलं नाही हो, फारच त्रास व्हायला लागला. ह्याला काय ऐकू जायचंय? तो म्हणाला असेच सुधरत राहा. कारण ऐकायचं नव्हतंच, फक्त प्रतिक्रियाच द्यायची होती. तो म्हणाला डॉक्टर कोण आहे? बहिऱ्याने दुसरा प्रश्न विचारला, तू मला डॉक्टर कोण? तो रोगी इतका वैतागलेला, तो म्हणाला आता यम हाच डॉक्टर आहे माझ्याकरता. बहिरा म्हणाला याच्यासारखा उत्तम डॉक्टर नाही. मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो, इतका चांगला डॉक्टर तुम्हाला मिळालाय, तुम्ही रोगमुक्त नक्की व्हाल. त्यांनी सांगितलं बाबा, पुढचा प्रश्न विचारला, खाता काय? जेवण जातं की नाही? खाता काय? त्यांनी सांगितलं काही नाही, अग्नी खातो, इतकी आग पडते पोटामध्ये. बहिऱ्याने सांगितलं तब्येतीला फार चांगला, फार चांगलं तब्येतीला. अग्नी खाऊनच माणसं सशक्त होतात, तुम्ही तेच खात जा. आणि नंतर त्यांनी शेवटी विचारलं काही फिरणं बिरणं आहे की नाही, फिरायला जाता की नाही? याने वैतागून उत्तर दिलं आता स्मशानामध्येच फिरायला जाणार आहे. तो म्हणला त्याच्यासारखी निसर्गरम्य जागा नाही जगाच्या पाठीवर. कारण ठरवूनच गेला होता या 4 प्रश्नांची उत्तरं काय. त्याला काय कळणार आहे, काय बोलायचं. आता बहिरी माणसं भेटल्यावर काय, त्याला 2 बहिरे रस्त्यात भेटले. एकाने विचारलं कुठं चाललाय? दुसरा म्हणाला मी बाजारात चाललोय. हा म्हणाला असं आहे, मला वाटलं बाजारात चाललाय. तो म्हणला नाही नाही, तेच सांगतो बाजारात चाललोय. आता हे 2 बहिरे भेटले, 2 आंधळे भेटले. कसा एकमेकांबरोबरचा होणारा व्यवहार किती अवघड आहे, विचार करा ना आपण. एकमेकांबरोबरचा व्यवहार किती अवघड. पण जर बोलू शकणारा मुका मनुष्य एखाद्या माणसाला आपल्या मनातल्या भावना समजावून सांगेल तर त्याला फार कष्ट करावे लागतील. म्हणून वाचा ही फार महत्वाची आहे. आयुर्वेदात ऋग्वेदाने त्याचं चिंतन करताना सांगितलंय की ही जी वाचा आहे ती 4 प्रकारची असते. वाचेचा विचार करताना ऋग्वेद बोलतो, ऐका काय म्हणे की ही वाचा 4 प्रकारची. योगशास्त्रांनी पुढे त्याचा खुलासा केलाय, पण त्याचं सूत्र ऋग्वेदात आहे. वाचा 4 प्रकारची. चत्वारी वाक् परिमिता पदानी तानी विदुर ब्राह्मणा ये मनीषिणः. ही 4 प्रकारची वाचा असते. आणि विद्वानाला, ज्याला काही ब्रह्मबोध होण्याची शक्यता आहे, अशाच विद्वानाला हे 4 प्रकार कळतात. गुहा स्त्रीणी निहिता नेंगयंती. आणि याच्यातले जे 3 प्रकार आहेत ते अतिशय गुह्य आहेत, ते सामान्य माणसाला वरून कळत नाहीत. पण तुरियम म्हणजे जो 4था प्रकार आहे, तुरियम वाचो मनुष्या वदंती. पण माणसं मात्र याच्यातला फक्त 4था प्रकार बोलून दाखवतात. 4 प्रकारची वाचा कोणती? मग योगशास्त्रांनी त्याचा खुलासा केला. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. या 4 पद्धतीनं वाचेचा विचार पुढे योगशास्त्राने विस्तारला. याच्यामध्ये परावाणी कोणती, पश्यंती कोणती, मध्यमा कोणती, वैखरी कोणती? तुम्ही आम्ही जे बोलतो ती सामान्य वैखरी वाणी आहे. ज्याचा माणसं विचार करतात, तुमच्या आमच्या मुखातून जी वाणी प्रकट होते ती वैखरी वाणी. परावाणीचा आपल्याला काही बोधच नाही. परावाणीचं स्थान नाभी सांगितलंय. नाभी स्थानामध्ये परावाणी राहते. मूलाधार चक्रापासून ते मणिपूर चक्रापर्यंत पश्यंती वाणी राहते. त्याच्यानंतर राहणारी, कंठात राहणारी जी वाणी आहे ती मध्यमा आहे. आणि जिभेवर राहणारी जी वाणी आहे ती वैखरी आहे. आपण जिभेनीच बोलतो. आपल्या आत काय आहे, कंठात काय आहे माहीत नाही. आपल्या हृदयात काय आहे माहीत नाही. मणिपूर चक्रापर्यंत म्हणजे काय, हृदयापर्यंत यावं लागेल की नाही. आपल्या हृदयात काय आहे माहिती नाही. आपल्या नाभीत काय आहे माहीत नाही. आपल्या मनात जे असतं ते आपल्या वाचेत येईलच असं नाही. पण मनातलं तेच वाचेवर येणारी जी मंडळी असतात ती वेगळी असतात.
मनस्येकम वचस्येकम कर्मण्येकम महात्मनाम मनसी अन्यद वचसी अन्यद कर्मणी अन्यद दुरात्मना. महात्मा कोण आणि दुरात्मा कोण यांची व्याख्या करताना असं सांगितलं गेलं, काय कर्मण्येकम वचस्येकम कर्मण्येकम हे सगळं ज्याचं एक, ज्याच्या मनामध्ये जे आहे तेच वाचेत प्रकट होतं आणि जे वाचेतून प्रकट होतं तेच कर्मातून प्रकट होतं तो महात्मा. ज्याच्या मनात वेगळंच असतं, बोलताना दुसरंच बोलतो आणि करताना चौथंच करतो, त्याचं नाव दुरात्मा. मनस्येकम वचस्येकम कर्मण्येकम महात्मना. मनसी अन्यत वचसी अन्यत कर्मणी अन्यत दुरात्मना. वेगवेगळं करतो तो दुरात्मा आहे, जो एकच करतो तो महात्मा आहे. महात्म्याच्या मनात जे असतं तेच त्याच्या जिभेतून प्रकट होतं. मनात वेगळं ठेवणं आणि वरवर गोड बोलणं हे ज्ञानोबाराय तुकोबारायांचं कामच नाही. ते आपल्यासारख्यांना जमतं. मनात एक असतं. आता बघा निवडणुका आल्यावर मनात जे असतं ते वाचेत येत नाही, वाचेत जे असतं ते कर्मात येत नाही. आश्वासनाला कमीच नाही काही, पण करण्याच्या बाबतीत काही नाही. आणि मनात असतं, मनात तर दुसरं तिसरं काहीच नाही. पुरुषार्थातला आगा पिछा सोडले तर मधले दोनच. पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष, याचा आगा सोडून द्या, पिछा सोडून द्या. धर्म सोडा आणि मोक्ष सोडा. काय राहतं? अर्थन काम एवढ्यासाठीच सगळं चाललंय, दुसरं काहीच नाही. ना धर्मा करता काही कोणी करतं, मोक्षाचा तर काही विषयच नाही, काही प्रश्नच नाही त्याचा. पूर्वीचे राजे सगळं सोडून वनात जाऊन धर्मपालन करून मोक्ष प्राप्त करून घेत होते. आता तर राजा राहिलाच नाही, पण सत्तेतून बाहेर पडला तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये मोक्षाचा आणि धर्माचा विचार येत नाही. आता आपल्याकडे सत्ता नाही, आता स्वतःच्या जीवनाच्या इतिकर्तव्यतेकरता काही साधना करावी असा विचार सुद्धा या लोकांच्या मनात येत नाही. दुर्दैव आहे, दुसरं काही नाही, सोडून द्या. त्याचाही विचार सांगायचा. बोलतो कशा करता? मन आणि वाचा याच्या करता. मनात हृदयामध्ये जे असतं ते आपल्या वाचेतून प्रकट होतं नाही. आपण जिभेनेच बोलतो, आपण अंतःकरणाने बोलतच नाही. नाभिस्थान तर फार लांब राहिलं. म्हणून परावाणी नाभिस्थानामध्ये राहते. त्याच्यानंतर येणारी पश्यंती वाणी ही मूलाधार चक्रापासून ते मणिपूर चक्रापर्यंत कुठेही राहते. त्याच्यानंतर येणारी मध्यमा ही कंठात राहते. सृष्टीची उत्पत्ती झाल्यानंतर पहिल्यांदा जी वाणी प्रकट होते ती मध्यमा. काय प्रलयामध्ये परमात्मा सर्व सृष्टीला स्वतःच्या स्वरूपामध्ये सामावून घेतो. त्यानंतर विश्वनिर्मिती करण्याची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला परमात्मा त्या सगळ्या विचारासकट पुन्हा विश्वनिर्मिती करतो. ब्रह्मदेवाची उत्पत्ती करतो आणि ब्रह्मदेवाच्या हातामध्ये वेद दिल्यानंतर या वेदाचं आणि या वेदातल्या जीवनाच्या परिपूर्णतेच्या तत्वज्ञानाचं विवरण करण्याकरता म्हणून ब्रह्मदेव पहिल्यांदा या सृष्टीच्या आरंभामध्ये जेव्हा केव्हा वाणी प्रवृत्त होते तेव्हा ती पहिल्यांदा मध्यमा वाणीच प्रवृत्त होते, ती कंठामध्ये राहते. म्हणून ओंकारश्चाथ शब्दस्य द्वावेतो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मान मांगलिका उभौ. कंठम भित्वा, कंठातून प्रकट होते, कंठात राहणारी वाणी मध्यमा. म्हणून सृष्टीच्या आरंभी जी पहिली वाणी प्रकट होते ती मध्यमा असते आणि शेवटची वाणी जी जिभेवर असते ती वैखरी वाणी, जी वाणी तुम्ही आम्ही बोलतो. 4 प्रकार केले, परंतु या 4ही प्रकारात वैखरी वाणीनंतर परमात्म्याचा बोध सोडून द्या. आपण परापश्यंती मध्यमेचा विचार जरी केला तरी त्याच्यानं परमात्मा आपल्याला कळेल असं सांगता येत नाही. ती वाणी तिथपर्यंत पोचेल सांगता येत नाही. त्या वाणीनं त्या परमात्मा तत्वाचा बोध होईल, प्रकाशन होईल, सूचन प्राप्त होईल, काही सांगता येत नाही. ज्ञानोबारांनी तर स्पष्ट म्हटलंय, परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे. परेही परते बोलणे खुंटले, बोलणे खुंटले. माझा मुद्दा तिथंच आहे. 4 प्रकारची वाणी ऋग्वेद बोलतो. या 4 पद्धतीनं काय त्या वाणी तिचे 4 प्रकार, अशा पद्धतीचा एक विचार आपल्याला बृहदारण्यकातही सापडतो. बृहदारण्यकामध्ये वाचेचा विचार करताना तिच्या ठिकाणी गायीचं रूपक केलंय. बृहदारण्यक उपनिषदांनी चिंतन करताना असं म्हटलंय, वाचम धेनुम उपासित.
वाचा जी आहे तिला गाय म्हणून तिची उपासना करा. गायीचं रूपक केलं. आता गाय म्हटल्यानंतर काय काय मानावं लागतं? तिची उपासना, वाचेची उपासना करायची ना तुम्हाला, गाय म्हणून करायची आहे ना. मग गाय म्हणल्यानंतर काय काय होतं? तर गायीला 4 स्तन असतात, शिंग असतात, पोळी असते वगैरे वगैरे हे सगळं त्याने सांगितलं. तसं या वाचा नावाच्या गायीला सुद्धा 4 स्तन आहे. 4 सडातून जसं गायीचं दूध काढावं लागतं, त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा असतं की गायीला जर वासरं असतील तर त्या वासरांकरता एक एक सड मोकळा सोडावा लागतो आणि मग उरलेल्या सडातून ते दूध काढून घ्यायचं वगैरे असतं. तसं या वाचा नावाच्या गायीला सुद्धा 4 स्तन आहेत. तस्य 4 स्तनाः, 4 स्तन आहेत. कोणकोणती? स्वाहाकारो, वषट्कारो, हंतकारः, स्वधाकारः. 4 स्तन आहेत. एक स्वाहाकार हा स्तन आहे, एक वषट्कार हा एक स्तन आहे, एक हंतकार हा एक स्तन आहे आणि एक स्वधाकार हा एक स्तन आहे. या 4 स्तनांपैकी 2 स्तन याच गायीच्या या देवांकरता ही मोकळी ठेवलेली आहेत. एक स्तन मनुष्याकरता मोकळं ठेवलेलं आहे आणि एक स्तन हा पितरांकरता मोकळा ठेवलेला आहे. कारण या सर्वांना वाचेची गरज आहे. देवसुद्धा याच्यातल्या 2 स्तनांवर जगतात. मनुष्य याच्यातल्या 1 स्तनावर जगतो आणि पितर याच्यातल्या 1 स्तनावर जगतात. मग याच्यातले जे स्वाहाकार आणि वषट्कार आहेत हे 2 स्तन देवाकरता ठेवा, कारण देवांची उपजीविका यांच्यावर होते. तस्या 2 स्तनो देवा उपजीवंती, स्वाहाकारंच वषट्कारंच. स्वाहाकार आणि वषट्कार. यज्ञामध्ये आहुती देताना स्वाहा असं म्हटलं जातं. हे स्वाहा म्हणल्यानंतर ती आहुती कुठपर्यंत जाते? स्वाहा ही वाणी झाली. या वाणीने उच्चारलेला हा स्वाहाकार ते जे हवीर द्रव्य असतं ते देवाला पर्यंत पोचवत असतो. स्वाहा म्हटलं की देवापर्यंत ते हवीर द्रव्य गेलं. म्हणजे स्वाहाकार आणि वषट्कार या 2 स्तनांवर देवाची उपजीविका चालते. देवा उपजीवंती, देवाची उपजीविका चालते. हंतकारम मनुष्य हा उपजीवंती. मनुष्य मात्र जे आहेत त्यांची उपजीविका हंतकारावर चालते आणि स्वधाकारम पितरहा उपजीवंती. आणि स्वधाकार जो आहे तो पितरांना पुष्ट करत असतो. वाणीचे ही 4. त्याच्यानंतर आता ह्या गायीपासून आपल्याला पुढं काही वासरं वगैरे पाहिजे असतील, दूध मिळवायचं असेल तर त्याच्याकरता त्याला एक वृषभ लागत असतो बीजाकरता म्हणून. त्यांनी सांगितलं तस्य प्राणः ऋषभो. त्या प्राण हा त्या वाणीचा बैल आहे, पती आहे. आणि मनो वत्सः, आणि आपलं मन हे त्या वाणीचा काय वासरू आहे, वत्स आहे. मन हे वासरू, प्राण हा त्या वाणीचा पती. त्या वाणीला 4 स्तन आहेत. त्याच्यातली 2 स्तन देवाकरता रिकामी ठेवावी लागतात, मोकळी सोडावी लागतात. 1 स्तन मनुष्याकरता आहे आणि 1 स्तन हे पितरांकरता आहे. म्हणजे ही वाणी नावाची गाय या जगतालाच केवळ सांभाळते, मृत्यूलोकाला असं नाही, तर त्रैलोक्याला सांभाळते. पितर लोकालाही हीच वाणी सांभाळते, मनुष्य लोकालाही हीच वाणी सांभाळते आणि देवलोकांना सांभाळणारी सुद्धा हीच वाणी आहे. प्राण हा त्या वाणीचा पती आहे. प्राण गेला की ती वाणी प्रवृत्त होऊ शकत नाही. आणि मन हे त्या वाणीचं वत्स आहे, वासरू आहे. कारण कोणती माता आपल्या वासराच्या, आपल्या मुलाच्या, आपल्या बाळाच्या मागे धावते, तसं वाणी सुद्धा बऱ्याच वेळेला मनाच्या मागे धावते. वाणीच त्या मनाला आवरू शकते. उच्छृंखल झालेल्या एखाद्या वासराला गाय जशी आवरून धरते, एखादं वासरू इकडं तिकडं उड्या मारायला लागलं की गाय जसं त्याच्याकडे कौतुकानं पाहते आणि जवळ आल्याबरोबर तिला जसा पान्हा फुटतो, तसं मन नावाचं वासरू उच्छृंखल झालं की वाणी त्याचं कौतुकानं त्याच्याकडे पाहते. त्याला आवरून धरायचं काम सुद्धा ही वाणीच करते. आपलं मन जर इकडं तिकडं चाललेलं असेल तर आपले वडील आपल्याला सांगतात, आपला मित्र आपल्याला सांगतो, पत्नी सांगते, असं वागणं बरं नाही बरं का, असं वागाल तर तुमचं अधःपतन होईल, हे चांगलं नाही असं वागणं. गुरुजी सांगतात, वेद सांगतो, शास्त्र सांगतं की तुम्ही असं वागू नका, हे करू नका, दारू पिऊ नका, काही वाईट साईट खाऊ नका बाबा, चांगल्या मार्गाने चला, एकादशीचं व्रत करा. हे जे सगळं सांगितलं जातं वाणीच आहे की नाही?
ही वाणी काय करते? उच्छृंखल झालेल्या मनाला ताब्यात ठेवते. जे मन विषयाकडे प्रवृत्त झालेलं आहे त्याला विषयापासून बाजूला काढून कुठेतरी सन्मार्गाकडे प्रवृत्त करणारी ही वाणीच आहे, कारण ती त्याची आई आहे त्या मनाची. त्या वाणीपासूनच मन निर्माण झालं की नाही. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावे जयाचेनी संगे जीव दशा वस्तू. वाणी म्हटल्यामुळं मन निर्माण झालं. वाणी नसती तर मन निर्माण झालं नसतं. कारण मन हे फक्त बोलण्यापुरतंच आहे. वस्तू म्हणून मन दाखवा असं म्हटलं तर कुणाला दाखवता येणार नाही. मन ही संज्ञा वापरल्यामुळे मनाचं अस्तित्व आपल्याला मानावं लागतं. म्हणून तिचा वत्स, त्या वाचेचं जे वासरू आहे ते मन आहे. प्राण हा तिचा पती आहे आणि हे 4 स्तन आहेत. अशा पद्धतीनं या वाचेची तुम्ही गाय म्हणून उपासना करा असं बृहदारण्यकाने अन्य ठिकाणी काही अशाच पद्धतीनं वाचेचं रूपक करून वर्णन आलं. मला बोलायचंय काय याच्यामध्ये की म्हणून ही वाचा जी आहे ही वाचा अतिशय योग्य, अतिशय महत्वाची आणि आपल्या जीवनामध्ये आनंद प्रदान करणारी आहे. बोलण्यानंच आपल्याला परमतत्वाची प्राप्ती होते. सद्गुरूंच्या मुखातून बाहेर पडलेलं बोलणं हेच आपल्याला परमात्मबोध करून देतो वगैरे वगैरे. ज्ञानोबारायांनी सुद्धा त्याच पद्धतीची भाषा वापरली. प्रतिज्ञा करताना ज्ञानोबारायाशी प्रतिज्ञा करतात, येणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिया ते भोगवीन, इंद्रिया करवी. अतिंद्रिया ते इंद्रिया करवी कसं भोगवीन? बोली अरूपाचे रूप दावीन, या कारणे मी बोलेन. बोलेन असं ज्ञानोबाराय बोलले. आता बोलेन म्हणजे काय? पुन्हा तेच आहे, पुन्हा तिथंच यायचंय आपल्याला. न पवता जया ते काखे सुनी बुद्धी ते. बोलणे, या कारणे मी बोलेन, मी याच्यासाठी बोलेन. आता हे बोलेन म्हणून बरं, ज्ञानोबारायांच्या बोलण्याने परमात्म तत्वाचा बोध होतो की नाही? होतो. तुकोबारायांच्या बोलण्याने परमात्म तत्वाचा बोध होतो की नाही? होतो. गाथा वाचल्याशिवाय कोणी किती मोठा काही शास्त्र वाचो, काही करो, त्याला गाथा ज्ञानेश्वरीचं चिंतन केल्याशिवाय परमात्म बोध होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. बाकी काही असू दे त्याचं. पण या शब्दातून ज्या पद्धतीनं सहजतेनं परमात्मबोध होतो तेवढ्या सहजतेनं परमात्मबोध इतर ठिकाणी होणार नाही, हे लक्षात घ्या. इतर ठिकाणी होणार नाही. करतळे आवळे तैसा हरी, अजून किती सोपं करावं ज्ञानोबारायने. अजून किती सोपं करावं. तळहातावरचा आवळा डोलतू देखावा, इतकं सोपं जर आम्ही तुम्हाला परमात्म तत्वाचा बोध करून देत असू. या कारणे मी बोलेन, ते या कारणे म्हणण्यामध्ये गुरुकृपेचा विचार अधिक आहे, तिथं आत्ता जायचं नाही. पण या मी बोलेन आणि बोली अरूपाचे रूप दावीन असं जे ज्ञानोबाराय म्हणतात त्याचा अर्थ काय करायचा हेही बघितलं पाहिजे. पण एकीकडे या कारणे मी बोलेन म्हणणारे ज्ञानोबाराय बोलणे मागवते ओसरले म्हणतात, तेव्हा त्याच्यापैकी कोणता सिद्धांत खरा मानायचा हा प्रश्न आहे. कोणता सिद्धांत खरा मानायचा? ज्ञानोबारायांच्या बोलण्यातून परमात्मबोध होतो हे खरं मानायचं का परमात्म संबंधानं बोलणं बुद्धीला काखेला मारून परत येतं हे खरं मानायचं? दोन्ही विधानं ज्ञानोबारायांचीच आहे. एकीकडे ज्ञानोबाराय म्हणतात बोलण्यातून मी तुम्हाला परमात्मबोध देतो, आणि दुसरीकडे ज्ञानोबाराय म्हणतात की अहो याला न ज्या परमात्म बोधाला किंवा परमात्म्याला न जाणता वाचा परत आली. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, मनसासह वाचो निवर्तन्ते. कशामुळं? अप्राप्य म्हणून, परमात्मा प्राप्त झाला नाही म्हणून. न पवता जयाते, त्याच्यापर्यंत वाचा पोचतच नाही. आणि मग वाचा पोचत नाही हे जर तुम्हाला 18व्या अध्यायामध्ये बोलायचं होतं तर 6व्या अध्यायामध्ये या कारणे मी बोलेन अशी खोटी प्रतिज्ञा करायचं काय कारण आहे? बरं, 6व्या अध्यायातली प्रतिज्ञा जर खरी मानली तर बोलणे मागवते ओसरले हे तरी खोटं बोलायचं काय कारण आहे? दोन्ही पद, दोन्ही विचार ज्ञानोबारायांचे. ऐका, गंमत काय असते, एखाद्या व्यक्तीच्या मुखातून परस्पर विरोधी अशी 2 विधानं जेव्हा बाहेर पडतात तेव्हा काही कारणं त्याच्यामध्ये गृहीत असतात. पहिलं विधान आणि दुसरं विधान यांच्यामध्ये जर विरोध असेल, व्याघात असेल तर आपल्याला काही तत्संबंधानं तर्क करणं शक्य आहे, विचार करणं शक्य आहे. काय शक्य आहे? पहिल्यांदा एक माणूस म्हणाला हे असं आहे, नंतर तोच माणूस म्हणाला हे असं नसून असं आहे. झालं. असं म्हटल्यानंतर मग दोन्हीपैकी कोणतं विधान खरं? हे असं आहे हे बरोबर, माणूस एकच आहे, विधानं 2 आहेत आणि 2 विधानामध्ये परस्पर विरोध आहे.
काय करायचं, काय अंदाज करता येऊ शकतो? एक अंदाज असा करता येऊ शकतो की तो माणूस पहिल्यांदा तरी खोटं बोललाय किंवा नंतर तरी खोटं बोललाय, एक अंदाज. दुसरा अंदाज असा करता येईल आपल्याला की पहिल्यांदा बोलणं झाल्यानंतर दुसरं बोलायच्या आत त्याचं ज्ञान बदललं, त्याची दृष्टी बदलली, त्याचा अनुभव बदलला, त्यामुळं त्या माणसाची मतं बदलली, मतपरिवर्तन झालं. म्हणून पहिल्यांदा असं आहे म्हणणारा नंतर तसं नसून असं आहे म्हणतो, याच्यामध्ये मतपरिवर्तन झालं. पहिलं चुकीचं त्याला खरं वाटत होतं, आता त्याला योग्य आहे ते खरं वाटतंय, योग्य झालं, आता मतपरिवर्तन झालं म्हणता येतं. किंवा अशी एक शक्यता बोलता येते आपल्याला की पहिलं विधान हे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये होतं आणि दुसरं विधान हे दुसऱ्या एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आहे. आमका हे असं असं आहे असं म्हणताना परिस्थिती तशी होती, ते तसं नसून असं आहे म्हणताना परिस्थिती आणखीन बदलली होती. परिस्थितीनुसार माणसं बदलतात की नाही? परिस्थितीनुसार वेगळं विधान करावं लागतं की नाही? करावं लागतं. मी आपल्याला साधं बोलतो. वारीला निघायच्या आधी आपण आळंदीला जाणार, आळंदीहून पंढरपूरला चालत येणार. आपल्यापैकी एखादा नवशिका जर कोणी असेल आणि तो जर आपल्याला पहिल्यांदा येऊन म्हणाला, मलाही वारीला यायचंय हो, मी येऊ का तुमच्या बरोबर? फार काय कठीण असतं काय, माझ्याच्याने होईल का? तर आपण त्याला काय म्हणतो, काही नाही हो, म्हातारे म्हातारे जातात, सोपं असतं, काही नाही, तुम्ही चला तरी एकदा. त्याला चला सोपं म्हणून घेऊन येतो. आणि सासवडच्या घाटामध्ये त्याच्या मांड्या भरून आल्या, पायात गोळे यायला लागले आणि तो जर म्हणाला अहो फार त्रास व्हायला लागला, मग आपण त्याला म्हणतो, अरे आता तर सुरुवात आहे, अजून तर पंढरपूरला जायचंय. मग सोपं आहे म्हणणं हे बरोबर आहे का कठीण आहे म्हणणं हे बरोबर आहे? दोन वेगळ्या परिस्थिती आहेत. त्याला सोपं आहे म्हणून सांगण्याकरता प्रवृत्ती हे कारण आहे आणि कठीण आहे हे सांगण्याकरता त्याची श्रद्धा वाढावी हे कारण आहे. प्रवृत्ती होण्याकरता त्याला सोपं म्हणूनच सांगावं लागतं. भक्ती सोपी की अवघड? नाही, कसं काही बोला, माझ्याकडे दुसरं प्रमाण आहेच की. तुम्ही काही बोला, उत्तर कोणतंही द्या, माझ्याकडे विरोधी प्रमाण आहेच आहे. भक्ती सोपी का अवघड? अवघड म्हणलात तर भक्ती किती सोपी आहे हे समजावून सांगतो. तुम्ही जर अवघड म्हणालात तर भक्ती ते कठीण सुळावरील पोळी ह्याच्यावर प्रवचन करतो. दोन्ही आहे की नाही? पण सोपी म्हणण्यात परिस्थिती वेगळी आणि कठीण म्हणण्यात परिस्थिती वेगळी असते. कठीण म्हणताना त्याचे हेतू वेगळे आणि सोपं म्हणताना त्याचे हेतू वेगळे. किंवा आणखीन एक विचार आपल्याला असा करता येतो, एखादा मनुष्य जेव्हा दोन परस्पर विरोधी विधानं करतो तेव्हा आणखीन एक शक्यता अशी असते की पहिलं विधान ज्याच्या समोर केलंय ती व्यक्ती वेगळी असते आणि नंतरचं विधान ज्याच्या समोर केलं ती व्यक्ती वेगळी असते. कारण व्यक्ती परत्वे माणसाला बोलणं बदलावं लागतं. लहान मुलाला सांगताना सांगणं वेगळं आणि मोठ्या माणसाला सांगताना सांगणं वेगळं. लहान मूल जर म्हणालं मला आळंदीला यायचंय तर माणूस म्हणतो चल चल, फार मजा असते तिथं, पाळणे येतात, आकाश पाळणा असतो तिथं, ह्याच्यात बसायला मिळतं, त्याच्यात बसायला मिळतं, घोड्यावर चक्कर मारायला मिळते, खेळण्याची दुकानं असतात, चल 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 आळंदीला चल. आणि 70 वर्षाचा माणूस म्हणाला मला आळंदीला यायचंय तर त्यालाही हेच सांगायचं काय, चल बाबा तिथं प्लॅस्टिकच्या खेळण्याची दुकानं असतात. आता तो काही 5 रुपयाचा पोपट घेऊन खेळत बसणार आहे म्हातारा मनुष्य? त्याला हेच सांगायचं काय, तिथं आकाश पाळणे असतात. अरे त्याची आकाशात जायची वेळ आली ना, आता कुठं आकाश पाळण्यामध्ये बसवता त्याला? पण त्याला सांगताना आकाश पाळणा सांगावा काय? नाही नाही, अरे तिथं दिंडे असतात, तिथं माऊलीचं दर्शन होईल, तिथं जीवनाची धन्यता होईल, तिथं काहीतरी होईल, असं काहीतरी त्याला सांगावं लागतं. प्रत्येक म्हणजे व्यक्ती परत्वे, व्यक्तीच्या अधिकारानुसार जर माणसाला विधानं बदलावी लागत असतील तर कदाचित विरोध निर्माण होऊ शकतो. परिस्थितीनुसार माणसाला विधानं बदलावी लागत असतील तरी विरोध निर्माण होऊ शकतो. त्याचं मतपरिवर्तन झालं तरी सुद्धा त्याच्या विचारामध्ये वचनामध्ये विरोध येतो आणि तो जर खोटं बोलणारा असला तरी सुद्धा त्याच्या वचनामध्ये विरोध होतो. प्रश्न असा आहे की ज्ञानोबाराय एकीकडे म्हणतात बोलणे मागवते ओसरले आणि दुसरीकडे म्हणतात बोली अलूपाचे रूप दावीन, तर ह्याच्यातला कोणता विकल्प वापरायचा? ज्ञानोबाराय पहिल्यांदा खोटं बोलले का नंतर? पहिल्यांदा का नाही? नाहीच ना. माझ्या सत्यवादाचे तप
वाचा केली बहुत कल्पतया फळाचे महाद्वीप पातलो. आम्ही म्हणणारे ज्ञानोबा खोटं बोलणार नाही, ती विकल्प सोडा. फार विस्तार नाही, सामान्य विकल्प आहे. बरं, ज्ञानोबारायांचं मतपरिवर्तन झालं काय? पहिल्यांदा मारे प्रतिज्ञा करताना बोली आरोपाचे रूप दावीन या कारणे बोलेन म्हणणाऱ्या ज्ञानोबारायांना नंतर कळलं आपण प्रतिज्ञा करून आलोय, पण असं नाही बरं का, हे फार अवघड आहे. मग ज्ञानोबाराय म्हणाले नाही नाही हे अवघड आहे, मग बोलणे मागवते ओसरले. असं झालंय नाही का? कारण संतांच्या मतामध्ये परिवर्तन होत नसतं. सिद्धांताबद्दल संशय बाळगून संत महात्मे विचाराची मांडणी करत नसतात. सिद्धांताचा अनुभव घेऊनच संतांच्या विचाराची मांडणी असते. ऐका, ज्याला सिद्धांत तत्वाचा अनुभव नाही ना त्याचं मतपरिवर्तन होतं. एखाद्या वस्तूबद्दल आधी बोलत असताना ही वस्तू अमुक अमुक पद्धतीची आहे हे सांगणारा त्याच्या मताप्रमाणे जर सांगत असेल तर माणसाला त्याचं बोलणं खरं वाटतं, आणि नंतर बोलणारा मनुष्य त्याच्या मतानुसार तसं नसून असं आहे म्हणून सांगायला लागतो. तेव्हा त्या परिस्थितीमध्ये त्याचं बोलणं खरं वाटत असेल तर माणसाला त्या पदार्थाचा अनुभव नसताना सुद्धा त्यांनी मतं निश्चित केली आहेत असंच म्हणावं लागतं. पण संतांचं तसं नसतं. परमात्म तत्वाचा बोध आल्या वाचून, अनुभवा वाचून बडबड. संत म्हणतात नाही, अनुभवा वाचून आमची बडबड नाही. आम्ही ग्रंथामध्ये, इतर ग्रंथामध्ये पाहिलं, ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये, अनुभवामृतामध्ये काही सिद्धांत तत्व मांडले. तुकोबारायांचा त्याचा अभ्यास होता की नाही? नक्कीच होता. अनुभवामृताचा अभ्यास तुकोबारायांचा होता की नाही? नक्की होता. मग मला सांगा, अनुभवामृतामध्ये ज्या परमात्म स्वरूपाचा बोध ज्ञानोबारांनी करून दिला तो अनुभवामृत वाचून तुकाराम महाराजांचे अनुभव अभंग सिद्ध झालेत की ज्ञानोबारायांनी अनुभवामृतामध्ये मांडलेल्या परमात्म बोधाचा अनुभव घेऊन तुकोबारायांचे अभंग प्रकट झालेत. अनुभव घेऊन, मागेही आपण बोललो होतो, संत अनुवाद करत नसतात, संत अनुभव घेत असतात. अनुवाद करण्याकरता पदार्थाचा अनुभव असला पाहिजे असं बंधन नाही, पण अनुभवाशिवाय संत महात्मे बोलत जर नसतील तर मतपरिवर्तनाला तिथं स्थान नाही. आधी माझं असं मत होतं मग माझं परमात्म्याबद्दल असं मत झालं असं नाही. त्यांना परमात्मा स्वरूपाचा यथार्थ अनुभव आहे. भक्तिशास्त्र, ज्ञानशास्त्र, कर्मशास्त्र या सगळ्या शास्त्रातले तत्व, शास्त्राची सिद्धांत त्यांनी आतून बाहेरून पूर्ण अभ्यासलेत. जगताचं बारीक अवलोकन केलंय, स्वतःच्या जीवनाचं निरीक्षण केलंय, संत वाङ्मयाचं अंतरंगानं चिंतन केलंय, शास्त्राचा बारकाईचा अभ्यास आहे. आणि त्यांना आलेल्या अनुभवावरून मग जर ते आपली वाणी प्रकट करत असतील तर त्याच्यामध्ये मतपरिवर्तन होण्याची शक्यता नाही. म्हणून पहिल्यांदा ज्ञानोबारायांना वाटलं बोलून परमात्मा प्रकट करावा, आणि नंतर वाटलं की नाही नाही हा बोलून प्रकट होत नाही, असं मतपरिवर्तन ज्ञानोबारायांचं होत नाही. तिसरा विचार केला तर परिस्थितीनुसार बोलले का? 6व्या अध्यायातली परिस्थिती आणि 18व्या अध्यायातली परिस्थिती, या परिस्थितीमध्ये फरक काय? काय फरक आहे? काहीच फरक नाही. 6व्या अध्यायातली परिस्थिती रणांगणाचीच आहे, आणि 18वा अध्याय काय घरी येऊन सांगितला का रणांगणावरच सांगितला? रणांगणात काही घरी येऊन चल अर्जुना 6 अध्याय झाले, आता उरलेले 12 अध्याय आपण घरी जाऊन निवांत बसून बोलू असं म्हणून घरी आलेत? नाही ना. परिस्थिती एकच आहे. अर्जुनाला तत्वज्ञानाचा बोध करून देणं परिस्थिती एकच आहे. अर्जुनाच्या अंतःकरणातल्या अज्ञानाचं निराकरण करणं परिस्थिती एकच आहे. मग परिस्थिती जर दोन्ही ठिकाणी एक आहे तर त्या परिस्थितीत तसं बोलावं आणि या परिस्थितीत असं बोलावं असं थोडंच आहे. हा बाबा की 6व्या अध्यायामध्ये अर्जुनाला बोधच नव्हता म्हणून अर्जुनाला या कारणे मी बोलेन म्हणून सांगायचं, आणि 17व्या अध्यायाच्या अंती अर्जुनाला बोध झाल्यामुळं मग आता बोलायचे भगवान थांबतील म्हणून नाईलाजाने त्यांनी प्रश्न विचारला, आणि 18वा अध्याय प्रवृत्त झाला म्हणून आता अर्जुनाला बोध झाला म्हणून आता वेगळं बोलावं असं नाही ना. प्रश्न असा आहे, 6व्या अध्यायामध्ये या कारणे मी बोलेन असं म्हणून जर 17व्या अध्यायाच्या अंती ब्रह्मबोध झाला असेल अर्जुनाला, तर बोलण्याने ब्रह्मबोध झाला हा अनुभव असणाऱ्या अर्जुनासमोर बोलणे मागवते ओसरले असा सिद्धांत ज्ञानोबाराय मांडतील काय? ज्ञानोबाराय अनुभवाच्या विरुद्ध बोलत नाहीत. ऐका, ज्ञानोबारायांचे जर दृष्टांत आपण सगळे ज्ञानेश्वरीतले पाहिले तर याच्यातला कोणता विचार ज्ञानोबाराय अनुभवाच्या विरुद्ध बोलतात? जगाला आलेला अनुभव आहे
त्या अनुभवाच्या आधारानंच ज्ञानोबा बोलतात. दोरीवर सर्पाचा भ्रम होतो हा जगाचा अनुभव आहे की नाही? शुक्तिकवर रजताचा भ्रम होतो जगताचा अनुभव आहे की नाही? ज्ञानोबारांनी जे जे दृष्टांत दिले त्या त्या दृष्टांताचा विचार केला तर जगताच्या अनुभवाला अनुसरूनच ज्ञानोबा बोलतात. मग जर अर्जुनाला बोलण्यातून ब्रह्मदर्शन झालं असतं तर ज्ञानोबारांनी बोलणे मागवते ओसरले असा सिद्धांत अर्जुनाच्या समोर मांडला नसता. मग चौथा विकल्प घ्या. कदाचित व्यक्तिभेदानं अधिकारभेदानं माणसाला भाषा बदलावी लागते, तशी ज्ञानोबारायांना अधिकारभेदानं भाषा बदलावी लागली. काय अधिकारी कोण बदलला? 6व्या अध्यायामध्ये अर्जुन अधिकारी आहे आणि 18व्या अध्यायामध्ये काय उद्धव अधिकारी आहे का? अर्जुनच आहे समोर, अर्जुनच आहे का? 6व्या अध्यायात अर्जुन आहे आणि 18व्या अध्यायात भीष्माचार्य आहेत? नाही ना, अर्जुनच आहे ना. तिथंही अर्जुनच अधिकारी तोच, इथंही अधिकारी तोच. मग ज्ञानोबारायांचं बोलणं असं विरोधाचं का? या कारणे मी बोलेन बोली अरूपाचे रूप दावीन असं म्हणणारे ज्ञानोबाराय काखे सुनी बुद्धी ते बोलणे मागवते ओसरले असा सिद्धांत मांडतात. हे कोणत्या अर्थाने घ्यायचं याचा विचार करताना एक अजून विकल्प आपल्याला या दृष्टीने विचारात घ्यावा लागतो. काय विचार करावा लागतो? त्याचा समन्वय करणं हे आपलं काम असतं. संत वचनांमध्ये जर विरोध दिसत असला तर त्या विरोधाचा समन्वय करायला पाहिजे, कारण बोलणारे संत असल्यामुळे त्याच्यामध्ये विरोध नसतो हा आपला विश्वास दृढ असला पाहिजे. ज्ञानोबाराय असं चुकीचं बोलणार नाहीत, पण शब्द तसा बोध करून देतात. मागे आपण उदाहरण सांगितलं होतं, आपल्याला आठवतही असेल कदाचित, आत्ता चातुर्मासातच झालेलं उदाहरण आहे. एकीकडे तुकाराम महाराज असं म्हणतात करावी तातडी परमार्थी, आणि दुसरीकडे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे येथे न चले तातडी. मग करावी तातडी का न चले तातडी? करावी का न चले? तुका म्हणे यासी न चले तातडी, अनुभवे गोडी येईल कळो न चले तातडी. करावी का न करावी? आता अवघड झालं. आता अवघड झालं. भक्ती सोपी का अवघड? तिथं उत्तर देता आलं. आता तातडी करावी, मग आपण समन्वय करायचा. करावी तातडी परमार्थी हेही बरोबर आहे आणि येथे न चले तातडी हेही बरोबर आहे. काय समन्वय करायचा? दोन्हीकडे समन्वय करता येतो. काय समन्वय करायचा? परमार्थात येताना तातडी करा आणि एकदा परमार्थात आलात की न चले तातडी. आता इथं तातडी करायची नाही. नामस्मरणाकडे लवकरात लवकर प्रवृत्त होण्याकरता तातडी करा. जेवढ्या लवकर नामस्मरणाला प्रारंभ करता येईल तातडी करा. पण एकदा नामस्मरण करायला सुरुवात झाली ना, मग गडबडीनं नामस्मरण करू नका. मग हळूहळू करा, निवांत करा. आता गडबड करू नका, हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला, हळूहळू. आता गडबड नाही. आता पूर्ण विचार करून नामस्मरण करा. उपनिषदामध्ये एकीकडे सदैव सौम्येदमग्र असीत आणि एकीकडे असदैव सौम्येदमग्र असीत. काय करायचं? समन्वय करा. सतएव असीत म्हणताना जगताच्या आरंभी सतच होतं, मान्य आहे. पण इदमाग्र असतएव असीत, या जगताच्या आरंभी असत होतं. मग आचार्यांनी समन्वय करून दिला. या जगताच्या आरंभी सतच होतं, मग असतेव का म्हटलं? सत सोडून बाकी सगळं असदेव असेत, असं त्याचा समन्वय करावा लागतो. तसं ज्ञानोबारायांचं बोलणं बोली अरूपाचे रूप दावीन हेही बरोबर आहे आणि बोलणे मागवते ओसरले हेही बरोबर आहे. आपल्याला सिद्धांताचा विचार करताना बोलणे मागवते ओसरले याचा विचार करायचा आहे. समन्वय कसा करायचा मी नंतर सांगेन. नंतर म्हणजे खरंच सांगणार आहे, सांगणार नाही असं नाही, खरोखर सांगणार आहे. आज वेळ आला, आजच सांगून टाकतो. काय आहे सिद्धांत पक्षाचा? आत्तापर्यंत मी बोललो हा पूर्व पक्ष आहे. वाणीला धेनू म्हणून उपासना करा. वाणीचे 4 प्रकार आहेत, त्या धेनूचे 4 स्तन आहेत. त्याच्यातले 2 स्तन देवाकरता, 1 स्तन मनुष्याकरता, 1 स्तन पितरांकरता. त्याला मन हे त्या गायीचा वासरू आहे, प्राण हा त्याचा बैल आहे वगैरे, हे सगळं जे विधानं केली हा सगळा पूर्वपक्ष झाला. वाणीचं महत्व आहेच आहे, नाकारायचं कारण नाही. पण सिद्धांत असा आहे की ही वाणी कितीही जरी चांगली असली
तरी परमात्म्यापर्यंत पोचू शकत नाही हा सिद्धांत आहे. शब्द वस्तूचं अनावरण करतो, अनावृत झालेल्या वस्तूपर्यंत वाचा पोचत असते. ऐका, म्हणून वाचेचं वर्णन करत असताना ही वाचा ज्याच्याने प्रवृत्त होते त्याला ती जाणू शकत नाही असं वर्णन उपनिषदांनी केलंय. आपल्याला त्याची प्रमाण देऊन मी बोलतो. आचार्याने त्याच्यावर फार गोड भाष्य केलंय. उपनिषदाचं वचन असं आहे, यद वाचा अनुभ्युदितम येन वाग अभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वम विद्धी न इदम यदिदम उपासते. जग ज्याची उपासना करतं त्याची उपासना तू करू नको, मग कुणाची उपासना कर? वाचा ज्याच्यापर्यंत पोचू शकत नाही पण ज्याच्यामुळे वाणी प्रवृत्त होते त्याची तू उपासना कर. आता इथं वापरलेले शब्द आपण पहा. यद वाचा अनभ्युदितम, वाचा त्यापर्यंत पोचू शकत नाही, पण येन वाग अभ्युद्यते, पण वाचा त्याच्यामुळे प्रवृत्त होते, वाचेला चेतना त्याच्यामुळे येते, त्याची उपासना कर. तदेव ब्रह्मत्वम विद्धी, त्याच ब्रह्माला तू जाणून घे. नैदम यदिदम उपासते, जग ज्याची उपासना करतं त्या या म्हणून पदाला तू जाणू नकोस, वस्तूला जाणण्याचा विचार करू नको, त्या ब्रह्माला जाण. कोणतं ब्रह्म? वाचा ज्याचं प्रकाशन करू शकत नाही, ज्याच्यापर्यंत पोचू शकत नाही, पण वाचा ज्याच्यामुळे प्रवृत्त होते ते ब्रह्म असं म्हटलंय. आचार्याने फार गोड भाष्य केलंय. आता वाचा त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही असं म्हणताना ही वाचा काय आहे? काय वाचा म्हणायचं कशाला? परमात्म्यापर्यंत पोचणारी ही वाचा कोणती वाचा? वाचा सगळ्यांच्याच जवळ आहे, वाणी सगळ्यांच्याच जवळ आहे. आपण काल बोललो वाणी हे कर्मेंद्रिय आहे, कुणाजवळ नाही, सगळ्यांजवळ आहे. इथं मी तासभर बोलतो, कर्मेंद्रियाचाच चालू आहे सगळा खेळ. तुम्ही ऐकता तरी तुम्ही ज्ञानेंद्रियाचे अधिकारी आहात, मी कर्मेंद्रियाचाच आहे. तुम्ही ऐकता म्हणजे कानाचा विचार आहे, म्हणजे ज्ञानेंद्रिय आहे. मी बोलतो वाचेचा विचार आहे, कर्मेंद्रिय आहे. विचार करून पहा, कर्मेंद्रिय विचार आहे त्याचा अजूनही. का जाणू शकत नाही याचा विचार तिथंच आहे, कारण कर्मेंद्रिय आहे म्हणून जाणू शकत नाही. तमोगुण प्रधान प्रकृती, त्या प्रकृतीच्या रजोअंशापासून कर्मेंद्रिय बनतं. तमोगुण प्रधान प्रकृतीच्या सत्वांशापासून ज्ञानेंद्रिय बनतं. बाकीचं पुढचं सोडा. पण प्रत्येक एका महाभूतापासून एका एका इंद्रियाची उत्पत्ती आपल्याला सांगितलीच आहे की नाही? सांगितली आहे. त्याच्यात वाचा कशापासून बनते? आकाशापासून. शब्द गुणकम आकाशम. तसं तिकडं बघितलं तर इकडं त्याचं कारण काय आहे? ज्या इंद्रियापासून, ज्या महाभूतापासून जे इंद्रिय बनतं त्या महाभूतापासून बनलेल्या विषयालाच ते इंद्रिय ग्रहण करत असतं. अन्य महाभूतापासून बनलेल्या विषयाकडे त्या इंद्रियाची प्रवृत्ती नसते. आपण विचार करून पहा, डोळे ज्ञानेंद्रिय आहे. कोणत्या महाभूतापासून? तेज. तेज, पृथ्वी आप तेज, तेज या महाभूतापासून डोळे बनले. आता तेज या महाभूतापासून नेत्र नावाचं जर ज्ञानेंद्रिय बनलं असेल तर ते ज्ञानेंद्रिय आकाश नावाच्या महाभूतापासून बनलेल्या तन्मात्रेकडे प्रवृत्त होणार नाही, त्याच्याकडे प्रवृत्त होणार नाही. आकाशापासून बनलेली तन्मात्रा कोणती? शब्द. शब्द. मग डोळे शब्द पाहतील का डोळे रूप पाहतील? रूपच पाहतील. डोळे रूपच पाहतील. रूपाचा सुजाण डोळा, ज्ञानोबराय बोलतात. डोळे रूपच पाहतील, दुसरं काही पाहणार नाहीत. का डोळे रूप पाहतील? कारण रूप नावाचं जे तन्मात्र आहे ते सुद्धा तेज नावाच्या महाभूतापासूनच बनलं म्हणून. ऐका, ज्या महाभूतापासून जे इंद्रिय बनतं ते इंद्रिय त्याच महाभूतापासून बनलेल्या विषयाकडे प्रवृत्त होतं, अन्य विषयाकडे प्रवृत्त होत नाही. साधा विचार आहे. आकाश नावाच्या महाभूता रजोअंशाचा विचार करून हा वाणी कर्मेंद्रिय सिद्ध झालं. आता तिथं तमोगुण आहे, तमोगुणातला रजोअंश आहे.
काय खरंच हे वाणीचा विचार करता करता वेळ लागायचे. असू द्या, कुठलं तरी नाही होत, असू द्या, काही दोष काय नाही, होतं एखाद्या वेळेला. वाचा त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही, पण त्याच्या प्रेरणेने किंवा त्याच्या प्राणप्रदत्वानं, प्राण देण्यानं वाचा प्रवृत्त होते. हे सांगताना आचार्यांनी ही वाचा म्हणजे काय आहे याची अतिशय सुंदर व्याख्या केली. वाणी वाणी बोलणं बोलणं म्हणजे काय हो, वाचा वाचा म्हणजे काय. आचार्यांनी सांगताना असं सांगितलं, जिव्हा मूलादिषु अष्टसु स्थानेषु विषक्तम. एक. दुसरं आचार्य बोलतात आग्नेयम वर्णानाम अभिव्यंजकम करणम. 2. तिसरं आचार्य बोलतात वर्णश्च अर्थसंकेत परिच्छिन्ना. 3. एतावंत एव क्रमप्रयुक्ता इति वाक् उच्यते. त्याला वाणी असं म्हणायचं. आचार्याने भाष्यामध्ये 4 गोष्टी, वाणीची व्याख्या करताना वेदांताच्या दृष्टीनं 4 गोष्टी आचार्य बोलतात. काय काय आचार्यांचं बोलणं आहे. जिव्हा मूलादिषु अष्टसु स्थानेषु विषक्त. जिव्हामूल वगैरे 8 स्थानाच्या अधिकरणावर जी राहते. जिव्हामूल हे एक स्थान झालं, अशी 7 अजून स्थानं आहेत. जिव्हामूल, हृदय, कंठ, मूर्धा, दंत, नासिका, ओठ आणि टाळू या 8 गोष्टींच्या अधिकरणावर जी राहते. म्हणून आपल्याकडे वर्णमालेचा विचार करताना काही ओष्ठव्य, काही दंतव्य, काही तालव्य असे सांगितले की नाही. त थ द ध न दंतव्य सांगितले की नाही. दात नसणाऱ्या माणसाला त थ द ध न पटकन म्हणायला लावा बरं, म्हणता येत नाही. नाही, घरी जाऊन बघा, लगेच काही नाही, कवळी काढून मग बघा की एवढी काय गडबड आहे त्याची. त म्हणत असताना आपल्या दाताला जिभेने रेटावं लागतं की नाही. थ म्हणताना दाताला जिभेने रेटावं लागतं की नाही. त थ द ध न हे दंतव्य झाले. प फ ब भ म ओष्ठव्य झाले. ओठ, ओठाला ओठ भिडू न देता प म्हणून दाखवा बरं. आत्ता म्हणा, घरी जाऊन नाही, आत्ता म्हणून दाखवा बरं. नाही ना जमत. सगळंच घरी जाऊन म्हणत नाही मी, काही काही इथंही सांगतो. प फ ब भ म हा जो सगळा म्हणजे प वर्ग जो आहे हा सगळा आपल्याला ओष्ठव्य म्हणजे हे या ठिकाणी ती वाणी राहते, या आधारावर, या आश्रयावर ती वाणी राहत असते, हे आचार्य बोलतात. जिव्हा मूलादिषु अष्टसु स्थानेषु विषक्तम झालं. त्याच्यानंतर आग्नेयम वर्णानाम अभिव्यंजकम करणं. त्यानंतर हे सगळे जे वर्ण आहेत, हे वर्ण अग्निदेवतेवर अधिष्ठित असतात, अग्निदेवतेच्या कृपेने प्रकट होतात असं म्हटलंय. त्याला एक सोपं कारण असं सांगितलंय की कोणताही वर्ण उच्चारताना, कोणताही शब्द उच्चारताना तुम्हाला आपल्या ठिकाणची ऊर्जा खर्च करावी लागते. हे अगदी वैज्ञानिक कारण आहे. बोलून बोलून थकवा येतो की नाही. तुम्ही मला प्रवचन झाल्यावर भेटा ना. बोलून बोलून थकवा येतो की नाही. 2 तास, 4 तास, 5 तास, 6 तास जर आपण बोलायला लागलो, एखाद दिवशी 3-3 कीर्तनं करावी लागली, थकवा येईल की नाही. करावीत की करू नयेत हा प्रश्न वेगळा. ताकद असली करावीत, प्रश्न नाही त्याचा. 3-3 सेवा होत असतील वेगवेगळ्या वेळेला तर प्रश्न वेगळा आहे. पण विशिष्ट हेतू ठेवून जर केल्या तर तो प्रश्न चांगला नाही. इति गुह्यतमं शास्त्रम. खूप वेळ मनुष्य बोलत राहिला, त्याची वाणी प्रभावित होत राहिली, प्रवृत्त होत राहिली तर माणसाला थकवा येतो की नाही. येतो. म्हणजे बोलण्याकरता काही ऊर्जा लागते, ऊर्जा लागते. वेदाचं उच्चारण करणारे जे विद्यार्थी असतात, वेद पठण करणारे, वेद शिकणारे जे विद्यार्थी असतात, त्यांना तासभर वेद घोकला की भूक लागतेच, जेवण लागतंच त्यांना. भजन करणाऱ्याला भजन झालं आणि पानं तयार आहेत म्हटलं की भजनात जेवढा आनंद मिळत नाही तेवढा भोजनात मिळतो नंतर, आहे का नाही. बघा, मी गमतीनं बोललो, याचा अर्थ तसा घेऊ नका.
गमतीनं भूक लागतेच ना. भजन करणाऱ्याला भूक लागतेच, वेदाचा घोष करणाऱ्याला भूक लागणारच, प्रवचन कीर्तन करणाऱ्याला भूक लागणार. बोलण्याचं काम जे जे करतात, कारण ती ऊर्जा खर्च करावी लागते. ती ऊर्जा म्हणजे काय? आपल्या अंगातल्या अग्निदेवतेची ती कृपा असते. पोटामध्ये जळजळ निर्माण होते, आग निर्माण होते जास्त बोलून. म्हणजे काय आहे हे सगळं? आपण विचार करून पहा. हे नुसतं सामान्य अग्नीचा विचार नाही. ज्ञानोबारांनी तर ते केलंच आहे. 15व्या अध्यायात ते चिंतन केलंय. मला तो विचार मांडायचाच नाही आहे. सगळे वर्ण जे आहेत ते अग्निदेवतेच्या अधिकरणावर राहत असतात. जिव्हा मुलादी स्थान 8 स्थानाच्या अधिकरणावर राहणारी, अग्निदेवतेच्या अधिकरणावर राहणाऱ्या सर्व वर्णांना प्रकट करणारी 2. वर्णश्च अर्थसंकेत परिच्छिन्ना, वर्ण आणि त्याचा अर्थ या दोघांच्याही संकेतापुरतीच मर्यादित असणारी वाणी काय करते? एकतर वर्ण सांगते, नाहीतर अर्थ. वस्तूचा तरी बोध करून देते, अर्थाचा तरी बोध करून देते. जी वस्तू आम्हाला पूर्वी ज्ञात आहे तेव्हा फक्त वस्तूचा बोध, अज्ञात वस्तूच्या शब्दाच्या संबंधानं विस्तार केला की त्याच्या अर्थाचा बोध. एखादा शब्द जर आम्हाला कळाला नाही तर त्याचा विस्तार केला जातो की नाही? केला जातो. परोक्ष म्हणजे काय आणि अपरोक्ष म्हणजे काय समजा आम्हाला माहिती नाही, तर परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष कसं असतं, अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष कसं असतं, वाणी विस्तार करून सांगते की नाही आपल्याला? सांगते. म्हणजे इंद्रिय वर्णमाना, इंद्रियमाना आणि त्याचे अर्थ यांच्या संकेताच्या बाबतीत परिच्छिन्न असणारी 3. आणि शेवटी सांगितलं एतावंत एव क्रमप्रयुक्ता इति वाक् उच्यते. आणि विशिष्ट क्रमानं प्रयुक्त होणारी जी असते तिला वाणी असं म्हणतात. विशिष्ट क्रम त्याच्यामध्ये लागतो. क्रम जर नसेल तर ती वाणी यथार्थ म्हटली जात नाही. त्याच्यामध्ये एक विशिष्ट क्रम लागत असतो कोणत्याही शब्दामध्ये. मीमांसकांनी तर त्याचं इतकं बारीक वर्णन केलंय, चिंतन केलंय. गौ असा शब्द आहे, गाय असा शब्द आहे, तर मराठी आपण घेऊ. गाय असा शब्द आहे, तर गाय असं म्हणत असताना काय काय आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावं लागतं? आपण जर हा शब्द फोडायचा ठरवला तर काय काय घ्यावं लागतं? हलंत ग एक व्यंजन, अधिक आ, त्याच्यानंतर अधिक हलंत य, आणि त्याच्या नंतर अधिक अ स्वर त्याचा. म्हणजे ग आ य अ झालं. याच क्रमानं आपल्याला गाय या शब्दाचा उच्चार करावा लागतो. याच्यातला क्रम बदलून टाका. आधी अ घ्या, नाहीतरी एकच आहेत ना, 4च तर आपल्याला घ्यायचे आहेत. 2 स्वर 2 व्यंजन. व्यंजनामध्ये ग एक व्यंजन, य एक व्यंजन. स्वरामध्ये आ एक स्वर, अ एक स्वर. 2 स्वर 2 व्यंजन असली पाहिजेत, ठीक आहे. अ आ हेच स्वर पाहिजेत, ग य हेच 2 व्यंजन पाहिजेत, ठीक आहे. मग असं करा, आधी य घ्या, मग त्याला आ हा स्वर जोडा, मग अ हा स्वर त्याच्या मागोमाग जोडा, आणि शेवटी ग ठेवा. गाय शब्द सिद्ध होईल? नाही. गाय शब्दाचा उच्चार करताना तुम्हाला विशिष्ट क्रमानंच त्या शब्दाचं उच्चारण करावं लागेल, तर ती वाणी यथार्थ ठरते. म्हणून आचार्य म्हणतात एव क्रमप्रयुक्ता इति वाक् उच्यते. त्याला वाक् असं म्हणा. काय काय झालं पहा. 8 जिव्हामूलादी 8 स्थानावर राहणारी, अग्निदेवतेच्या अधिकरणावर राहणाऱ्या सर्व वर्णांना प्रकट करणारी, त्यानंतर वर्ण आणि अर्थ यांच्याच संबंधानं मर्यादित असणारी आणि विशिष्ट क्रमानंच प्रकट होणारी जी असते तिला वाणी असं म्हणतात. वाणीचं इतकं सुंदर लक्षण कुठेही केलेलं नसेल. परिपूर्ण लक्षण. याच्यामध्ये एक जरी वजा केलं तरी सुद्धा चालत नाही, इतकं व्यवस्थित लक्षण आचार्याने सांगितलं. अशा पद्धतीची जी वाणी आहे, आता मला विचार पुढे सांगायचा आहे तो हा आहे. ही वाणी परमात्म्याकडे प्रवृत्त होते का? तर आचार्याने सांगितलं नाही बाबा. यद वाचा अनुभ्युदितम, वाचा तिथं नाही प्रवृत्त होत.
याच मंत्राच्या आधी आचार्याने उपनिषदाने आणखीन एक मंत्र त्या संबंधामध्ये स्पष्ट सांगितलाय, न तत्र चक्षुर गच्छन्ति न वाग गच्छती. हे जे सगळं सांगितलं, न तत्र चक्षुर गच्छती, तिथं आपले डोळे जात नाहीत, गच्छती असं क्रियापद वापरूनच सांगितलं. न तत्र वाग गच्छती, आपली वाणी तिथपर्यंत पोचू शकत नाही, वाग गच्छती असं म्हटलं, जात नाही तिथपर्यंत. आचार्याने याही ह्याच्यावर मंत्रावर भाष्य करताना असं म्हटलंय की असं असतं की वाचा जेव्हा एखाद्या शब्दाचा उच्चार करते, एखाद्या शब्दाचा उच्चार करते, मी आपल्याला पुन्हा तेच उदाहरण सांगतो. आंबा या शब्दाचा उच्चार माझ्या वाणीनं केला, परिणाम काय झाला? आंबा हा शब्द जेव्हा माझी वाणी उच्चारते त्यावेळेला आंबा हा जो पदार्थ आहे, हे जे फळ आहे, त्याचं ती प्रकाशन करते. बरोबर? आत्ता आंबा नसताना सुद्धा आपल्या डोळ्यासमोर काहीतरी फळ येईल, कानाला परिचित शब्द वाटेल, तदर्थाचं आपल्याला भान होईल, डोळ्यासमोर काहीतरी रंग येईल, जिभेवर त्याची चव येईल. आत्ता कसा काय आंबा हा प्रश्न पडेल, काही असेल, पण त्या वस्तूचं प्रकाशन माझ्या शब्दांनी, माझ्या वाणीतून प्रकट झालेल्या शब्दांनी केलं. आचार्य असं म्हणतात, वाचा ही शब्द उच्चर्यमाणो अभिधेयम प्रकाशयती यदा, ज्या वेळेला ती वाचा त्या वस्तूचा प्रकाशन करत असते, तद अभिधेयम प्रति वाग गच्छती इति उच्यते. जगामध्ये असं म्हटलं जातं की ज्या वेळेला वाचा शब्दाचा उच्चार करून ज्या वस्तूला प्रकाशित करते, तेव्हा त्या वस्तूपर्यंत वाचा पोचली असं जगतामध्ये म्हटलं जातं. ऐका, आंबा हा शब्द उच्चारल्यानंतर आंबा या पदार्थाचं प्रकाशन माझ्या वाणीनं ज्या वेळेला केलं, त्याच वेळेला माझी वाणी आंबा या पदार्थाजवळ पोचली असा त्याचा अर्थ होतो. तसं मी जर ब्रह्म असं म्हटलं तर माझी वाणी ब्रह्माजवळ पोचली काय, हा प्रश्न आहे. आचार्य म्हणतात नाही. का पोचत नाही? आचार्याने त्याला कारण सांगताना एक उदाहरण असं दिलंय, वाणी बाकीच्या पदार्थापर्यंत पोचू शकते ज्या वेळेला त्या पदार्थाचा वाचक असणारा शब्द वाणी आपल्या मुखातून प्रकट करते, त्यावेळेला वाणी त्या पदार्थापर्यंत पोचली, गोष्ट खरी आहे. परंतु वाणी जेव्हा परमात्म्याच्या संबंधानं प्रवृत्त होते तेव्हा वाणी तिथपर्यंत पोचू शकत नाही. का पोचू शकत नाही? आचार्याने त्याला उदाहरण देताना इतकं गोड उदाहरण दिलंय. आचार्य असं म्हणतात, अग्नी आहे, अग्नी. ह्या अग्नीच्या ठिकाणी दोन गुण मानले. कोणकोणते गुण मानले? एक दाहकता आणि दुसरी प्रकाशमानता. दोन गुण. अग्नी प्रकाशकही आहे, अग्नी दाहकही आहे. तो हात लावला त्याला तर चटकाही बसेल, आणि तो जर मेणबत्ती वगैरे हातात घेतली तर आपल्याला त्याच्या प्रकाशाचाही उपयोग होईल. तीच मेणबत्ती एखाद्या कापडाला लावली तर पेटू नाही जाईल, दोन्ही होईल. म्हणजे अग्नी दाहकही आहे, प्रकाशकही आहे. हा अग्नी दाहक आहे, प्रकाशक आहे, त्रैलोक्याला तो जाळू शकतो. या अग्नीच्या प्रकाशामध्ये त्रैलोक्याला पदार्थाचं भान होतं. हा अग्नी कशाला जाळेलो? कशाला? कापडाला जाळेल, माणसाला जाळेल, जड वस्तूला जाळेल, चेतन वस्तूला जाळेल, कशालाही जाळू शकेल. पण मला सांगा, हा अग्नी इतका दाहक आहे तर तो अग्नी कधी स्वतःला जाळू शकेल काय? हा अग्नी जर इतका प्रकाशक आहे तर तो स्वतःलाच प्रकाशित करेल काय? अग्नीमुळे अग्नी प्रकाशित झाला असं ऐकलंय काय कधी तुम्ही? फार मोठी आग लागली, त्याच्यामध्ये अग्नीच जळून गेला, असं झालंय काय कधी? असं नाही झालं. आगीमध्ये अग्नी जळून गेला, अग्नीलाच अग्नीला प्रकाशित केलं, असं होत नाही. का होत नाही? का होत नाही? कारण अग्नीचं अग्नी हे स्वरूप आहे म्हणून. तसं वाचा परमतत्वाला प्रकाशित का करू शकत नाही? कारण परमात्मा हे स्वरूप आहे म्हणून. आचार्याने उत्तर दिलं, परमात्मा हे स्वरूप आहे आणि स्वरूप आहे. आचार्यांना फार कष्ट करावे लागले हे समजवायला, पुष्कळ विस्तार केलाय त्याचा. पण ज्ञानोबारायांनी इतके कष्टच घेतले नाही. ज्ञानोबारायांनी एका ओवीत समजून सांगितलं आपल्याला. एकाच ओवीमध्ये इतके कष्टच घेतले नाहीत. मी म्हणतो एकाही ओवीत नाही,
त्या ओवीतल्या 3 शब्दांनीच समजावून सांगितलं, पण ती ओवी सगळी म्हटली तर अधिक चांगलं समजेल म्हणून म्हणतो. जे मनाचे मन, नेत्राचे नयन, गतीचे चरण, पुढचं वाचेची वाचा, परमात्म्याचा बोध करून देताना ज्ञानोबाराय म्हणतात की हा परमात्मा म्हणजे मनाचंही मन आहे, हा परमात्मा म्हणजे नेत्राचंही नयन आहे, हा परमात्मा म्हणजे गतीचे चरण आहे, हा परमात्मा म्हणजे वाचेची वाचा जर असेल तर परमात्मा त्या वाचेचंही स्वरूप झालं. त्यामुळं वाचा परमात्म्याला प्रकाशित करू शकत नाही. मग वाचा जर परमात्म्याला प्रकाशित करू शकत नसेल, तुम्ही म्हणाल मी विसरलो, तर ज्ञानोबाराय म्हणतात येणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिया ते भोगविन इंद्रिया करवी. हा त्याचा विरोधाभास कुठं समन्वित करायचा आहे? त्याचं उत्तर अगदी सरळ आहे. ज्ञानोबारायांची प्रतिज्ञा आपण लक्षात घ्या. ज्ञानोबाराय म्हणतात येणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिया ते भोगविन इंद्रिया करवी. जे अतिंद्रिय परमतत्व आहे त्या परमतत्वाला इंद्रियांकडून भोगायला लावीन. जे अरूप आहे त्याला मी बोलण्यातून प्रकट करीन. याचा अर्थ काय झाला? ज्ञानोबाराय असं म्हणतात की बोलण्यानं जे ऐकलं जातं त्या बोलण्यात मी ते प्रकट करीन असं माझं म्हणणं नाही. जे अतिंद्रिय आहे ते तुम्हाला मी इंद्रियजन्य बनवीन असं माझं म्हणणं नाही. माझी प्रतिज्ञा अशी आहे की माझ्या बोलण्यानं मी तुमच्या इंद्रियांमध्ये इतकं सामर्थ्य निर्माण करीन की तुमची इंद्रिय सुद्धा या अधिकारावर पोचतील की अतिंद्रिय पदार्थाला सुद्धा पाहू शकतील. हा झाला त्याचा समन्वय. ज्ञानोबाराय बोलण्यातून अरूपाला रूपवान करतील असं म्हणत नाही. ज्ञानोबाराय बोलतात माझ्या बोलण्यानं तुमची बुद्धी असं पाहिल की जे जगताला अरूप वाटतं. जगताला जे अरूप आहे, ज्याला रूप प्राप्त झालेलं नाही, अशा तत्वाला बघण्याकरता तुमची बुद्धी तेवढी सूक्ष्म होईल असं मी बोलीन असं ज्ञानोबाराय बोलतात. हा झाला समन्वय. आणि म्हणून बोलण्यानं परमात्मा प्राप्त होत नाही. इथं एक विचार झाला शब्दानं परमात्मा प्राप्त होत नाही, दुसरा विचार झाला वाणीनं परमात्मा प्राप्त होत नाही. आता तिसरा एक विचार राहिलाय, वेद सुद्धा बुद्धीला काखेला मारून परत येतो. म्हणजे काय याचा विचार करायचा.